नमस्कार, मी सुवर्णा आज तुम्हाला दाखवणार आहे वटपौर्णिमेची पूजा कशी करावी, पूजेचा संपूर्ण विधी, वटपौर्णिमेचा उपवास का करतात, पूजेला काय काय साहित्य लागतं, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला काही अडचणी असल्यास कमेंट करून विचारा। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वात अगोदर आपण जाणून घेऊयात की सुवासिनी वटपौर्णिमेचा उपवास का करतात, काय आहे यामागची कथा। सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटपौर्णिमेचा उपवास करतात। या व्रतामध्ये वडाच्या झाडाची पूजा केली जाते। उपवास करण्याचे मुख्य कारण म्हणजे पौराणिक कथेनुसार सावित्रीने आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण यमाच्या तावडीतून परत मिळवले होते। तिने ज्या ज्येष्ठ पौर्णिमेला हे व्रत केले तेव्हापासून अखंड सौभाग्य आणि पतीच्या रक्षणासाठी महिला हे व्रत करतात। वडाच्या झाडामध्ये ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचा वास असतो अशी धार्मिक श्रद्धा आहे। त्यामुळे या झाडाची पूजा करून महिला प्रार्थना करतात। आता आपण बघूयात की पूजेला काय काय साहित्य लागते। पूजेसाठी आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, फुले, पाण्याचा तांब्या, दूध, नैवेद्यासाठी फळे विशेषतः आंबे, गहू, दिवा, अगरबत्ती, कापूर, विड्याची पाने, सुपारी, सूत म्हणजेच पांढरा धागा प्रदक्षिणा घालण्यासाठी, साडी किंवा ब्लाऊज पीस आणि ओटीचे साहित्य, तांदूळ, नारळ, फळे, नैवेद्यासाठी गुळ, खोबरे किंवा भिजवलेली हरभरा डाळेचा पण नैवेद्य आपण दाखवू शकतो। आता आपण पाहूयात की वट सावित्रीची पूजा कशी करावी। सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि नवीन वस्त्र व सौभाग्य अलंकार परिधान करावेत। घराजवळील किंवा परिसरातील वटवृक्षाच्या मुळाशी पूजा करावी। वडाच्या झाडाजवळ सुपारीचा गणपती, दूध, पाणी वाहावे आणि सती मातेची स्थापना करून हळदी कुंकू व अक्षदा, फुले वाहून पूजा करावी। ओटीचे सामान ब्लाऊज पीसवर ठेवावे। एक आंबा आणि थोडेसे गहू घेऊन ओटीवर ठेवावे। दिवा लावून धूप दाखवावी आणि मनोभावे दर्शन घ्यावे। वडाच्या झाडाला सूत म्हणजेच पांढरा धागा गुंडाळावा। त्यानंतर वडाला 7 प्रदक्षिणा माराव्यात। सावित्रीने यमराजाकडून आपल्या पतीचे सत्यवानचे प्राण परत मिळवले होते। त्या त्यागाच्या आणि पतीच्या प्रेमाच्या आठवणीत महिला हे व्रत करतात। 7 जन्म हाच पती मिळावा यासाठी हे व्रत केले जाते। शेवटी पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी झाडाकडे प्रार्थना करावी। जर कधी घराबाहेर आजूबाजूला वडाचे झाड उपलब्ध नसेल तर घरीच वडाच्या फांदीची किंवा कागदावरील झाडाची देखील पूजा करून विधी पूर्ण करता येतो। महत्त्वाचं आहे ते म्हणजे मनातील श्रद्धा। श्रद्धेने पूजाविधी पूर्ण करावे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। अशा छान छान व्हिडिओंसाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला